नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि विवरण. आज आपण 11 ते 15 अभंग घेणार आहोत. नाम विठोबाचे थोर, तरला कोळी आणि कुंभार. नाम विठोबाचे थोर, तरला कोळी आणि कुंभार. ऐसी नामाची आवडी, तुटे संसाराची बेडी. ऐसी नामाची आवडी, तुटे संसाराची बेडी. नाम गाय वेळो वेळा, दासी जनीसी नित्य चाळा. नाम गाय वेळो वेळा, दासी जनीसी नित्य चाळा. नाम विठोबाचे थोर, तरला कोळी आणि कुंभार. विठ्ठल नामाची थोरवी वर्णन करीत असताना वाल्या कोळी तरलाय आणि गोरा कुंभारही तरलाय असं त्या म्हणतायत. आपल्या सगळ्यांना तर वाल्या कोळीची गोष्टही माहिती आहे. वाल्या कोळी तर दरोडेखोर होता. तो राम राम म्हणण्याच्या ऐवजी मरा मरा म्हणायचा. तरीही वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषी कसे झाले तर त्यांच्या तपश्चर्येची परिणिती म्हणूनच ते वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले, ज्यांनी जगाला रामायण ही अजरामर भेट महाकाव्य रूपाने दिलेली आहे. तसेच गोरा कुंभाराची भक्ती. गोरा कुंभारासाठी नामदमाने परमेश्वराला आवाहन केलं आणि त्यामुळेच गोरा कुंभाराला हात मिळाले. संसार रूपी बेडी जर तोडायची असेल तर त्यासाठी परमेश्वराच्या अनुसंधानाची, नामाची आवड कायमच देहात प्राण असेपर्यंत असली पाहिजे. सतत विठ्ठल नामाचं गान करणं हा तर जनाबाईंचा नित्याचा आवडीचा चाळा होता, छंद होता. बाहेरच्या विषयात लौकिकात न रमता फक्त प्रभू चिंतनातच त्या रमलेल्या होत्या. पुढचा अभंग 12वा आपण ऐकणार आहोत. मारुनिया त्या रावणा, राज्य दिधले बिभीषणा. सोडवुनी सीता सती, राम अयोध्येसी येती. ख्याती केली रामायणी, म्हणे नाम याची जनी. मारुनिया त्या रावणा, राज्य दिधले बिभीषणा. विष्णूने राम अवतारात लंकेतील रावणाचा वध करून लंकेचं राज्य रामाने बिभीषणाला दिलंय. दुष्ट प्रवृत्ती जगावर फार काळ राज्य करू शकत नाही, कारण शेवटी सत्प्रवृत्तीचाच विजय होत असतो. रावणाच्या तावडीतून सती सीतेला सोडवून रामाने सीतेला स्वतः बरोबरच अयोध्येला आणलं. अयोध्येचा अर्थ जिथे युद्धच नाही ती अयोध्या म्हणजेच रामराज्य आहे. सूर्यवंशी राजा श्रीरामाच्या पराक्रमाची ख्याती अजरामर अशा रामायणात वर्णन केलेली आहे असं जनाबाई म्हणतात. विशेष म्हणजे विष्णूने राम अवतारात सामान्य वानर सैन्याच्या सहाय्याने लढा देऊन न्यायाची बाजू असेल तर हमखास यश मिळवून देते हेही दाखवून दिलेलं आहे. पुढचा अभंग घेऊया 13वा. येऊ ऐसे जाऊ, जना संगे हेची दाऊ. आपण करू हरी कीर्तन, जाणोनी भक्तीचे जीवन. येऊ ऐसे जाऊ, नाम संशय छेदन, भव पाशाचे मोशन. नाम संशय छेदन, भव पाशाचे मोचन. जनी म्हणे हो देवासी, होईल त्याला कसणी ऐसी. येऊ ऐसे जाऊ, जना संगे हेची दाऊ. येऊ ऐसे जाऊ. तर 2 शब्दांचा अर्थ सांगते. मोचन, मोचन म्हणजे मुक्त, आणि कसणी, कसणी म्हणजे कसणं. इथे जन्म घेतल्यानंतर इथून जाणं क्रमप्राप्तच आहे, पण जायचं कसं?
तर जनाबाई म्हणतायत की लोकांच्या सहवासात राहून लोकांना दाखवून देऊ. काय दाखवून द्यायचं हो? तर आपण म्हणजे सारी जनता मिळूनच हरिकीर्तन करू, नाम महात्म्य विठ्ठलाचं जाणून रात्रंदिवस त्याची भावभक्ती करू. त्याच्या नामस्मरणाने कोणताही किंतु परंतु मनात राहत नाही. नाम नौकेत जर आपण बसलेले आहोत तर भवपाशातून मुक्ती होतेच होते. मी म्हणजे देहच हाच खरा संशय असतो, असा भ्रम असतो. देहभावाचा आणि जगतभासाचा संशय नामस्मरणाने विरून जातो. मीपणा नाहीसा होतो. नामाच्या धाग्याने हरिभक्त आत्मभावाशी पक्का बांधला जातो, असंच जनाबाई म्हणतात. पुढचा अभंग 14वा आपण ऐकूया. हरिहर ब्रह्मादिक नामे तरले तिन्ही लोक, ऐसा कथेचा महिमा झाली बोलायाची सीमा. जपे तपे लाजविली तीर्थे शरणागत आली, नामदेवा कीर्तनी ध्वजा आल्या स्वर्गाहुनी. देवश्रुती देती ग्वाही जनी म्हणे सांगू काही. हरिहर ब्रह्मादिक नामे तरले तिन्ही लोक, हरिहर ब्रह्मादिक. ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी देव आणि अनेक देवादिदेव परमेश्वराच्या नामस्मरणाने तरून गेलेत. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे तिन्हीही तरलेत. अनेक देवांच्या अनेक कथा, त्या कथांचा महिमाही महानच आहे. कितीही बोललं, कितीही वर्णन केलं तरी ते कमीच आहे, कारण बोलण्यालाही सीमा आहेच आहे ना. जपाला तपाला लाजवणारी एवढंच नाही तर तीर्थांना सुद्धा शरण यायला लावणारी अशी ही नामस्मरण भक्ती आहे. संत नामदेव जेव्हा कीर्तन करीत असत ना, तेव्हा तेव्हा ध्वजा स्वर्गाहून येत असायच्या. कीर्तन रंगे स्वर्गातील देव खाली उतरत, असंही जनाबाई सांगतात. आणि हेच मी सांगते असं नाहीये, तर देवश्रुती यांनी पण याची ग्वाही म्हणजे खात्री दिलेली आहे. या नामाच्या महिम्याची खात्री वेदांत देवांनी स्वमुखातून सांगितली आहे. आणखी काय काय म्हणून मी तुम्हाला सांगू, असं जनाबाई विचारतायत. पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा, ही आरतीतील ओळ तर आपल्याला माहितीच आहे, आपण ती जाणतो देखील. तर आता आपण अभंग पुढचा 15वा घेऊयात. वावे कथेसी सादर मन करोनी या स्थिर. बाबा काय झोपी जाता झाले 84चे खाता. नर देह कैसा रे मागुता भेटी नवे त्या सीता कांता. आळस निद्रा उठा उठी त्याच्या स्वरूपी घाला मिठी. जनी म्हणे हरीचे नाम मुखी म्हणा धरुनी प्रेम. व्हावे कथेसी सादर मन करोनी या स्थिर. व्हावे कथेसी सादर. नाम म्हणजे स्वरूप, स्मरण म्हणजे अनुसंधान. स्वरूपाचं अनुसंधान म्हणजेच नामस्मरण आहे. विवरण ऐकूयात. या अभंगात जनाबाई म्हणतात, नामस्मरण परमेश्वराचं अखंडपणे तर करायचंच आहे, पण नेहमी मन त्यासाठी स्थिर असणं अत्यंत आवश्यक आहे. परमेश्वराचं गुणगान श्रद्धेने शांत चित्तानेच ऐकावं आणि करावं. 84 लक्ष योनी भोगल्यानंतर तुम्हाला सुंदर मानवी देह मिळालेला आहे. परमेश्वराचं कीर्तन, प्रवचन, कथा ऐकताना झोपी का जाता? त्याच्या कथेतूनच त्याचंच गुणगान ऐका. लक्ष देऊन श्रवण भक्ती करा. नरदेहात परमेश्वराचं नाम घेतलं नाही तर परत नरदेह कसा मिळणार? सीताकांतांची, श्रीरामांची भेट कशी होणार? म्हणूनच आळस, निद्रेचा त्याग करा. स्वरूप जाणून घ्या. स्वतःच्या हृदयस्थ परमेश्वराला मिठी मारा आणि स्वतःला ओळखा. मुखाने निरंतर प्रेमाने हरीचं नामच घ्या. कलियुगात नामरूपात
भगवंत आहे म्हणून आपणही सातत्याने नामस्मरणच करायला पाहिजे आणि आपण ते करूयात. आजचा आपला पहिला भाग इथेच आपण संपवणार आहोत. उद्यापासून आपण विठ्ठल महात्म्य ऐकणार आहोत आणि 16व्या अभंगापासून आपण सुरुवात करणार आहोत. सर्वांनी एकमुखाने म्हणा, जयघोष करा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.